केले फिनिश. यावेळेस मात्र महावीर मोडकवाडे संघाने पहिल्या क्रमांकाचा सामना पहिल्या फेरीत मिळवला विजय आणि पराभूत होतोय जकू भवानी अमरुलगरवाडी. कुठेतरी कमी पडलाय या मॅच मध्ये, निर्णय कुठेतरी चुकलेत आणि त्याच कारणामुळे पराभवाचं समीकरण त्यांच्या वाट्याला पाहायला मिळालंय. महत्वाची मॅच मात्र पराभूत झालाय जकू भवानी अमरुलगरवाडी संघ आणि विजेता होताना पाहायला मिळाली ही मॅच महावीर मोडकवाडी हा संघ. आता मात्र दोन्ही विजेते संघ कर्णधार टॉस साठी मात्र यायचंय. येस, टॉस साठी यायचे दोन्ही कर्णधार. चला टॉस साठी या नीनादेवी स्पोर्ट्स गोकुळ विपक्ष महावीर मोडकवाडी असा टॉस. एक एक फेरी विजयी झाल्यानंतर दुसऱ्या फेरीसाठी दोन्ही संघ सज्ज खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. करूयात. महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी विपक्ष नीनादेवी स्पोर्ट्स गोकुळ. मोडकवाडी संघाचा टॉस आहे छापा आणि छापा आलाय. गोलंदाजी स्वीकारली. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला मॅच साठी. ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. चला लगेच महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी संघ लगेच मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल व्हा. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे, त्यानंतर आपण लगेचच मैदानाच्या आतमध्ये चालू करूयात हा सामना. एक एक फेरी विजयी झाल्यानंतर दोन्ही संघ दुसऱ्या फेरीसाठी खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. ही मॅच असेल महत्त्वपूर्ण, ही मॅच असेल महत्त्वाची. विजयी संघांचे अभिनंदन आणि पराभूत संघांना या संपूर्ण हंगामासाठी खूप खूप शुभेच्छा. हॅलो
हॅलो. करूयात आपण सुरुवात. सलामीवीर फलंदाज मैदानाच्या आतमध्ये ट्रॅव्हल होतात. आपण पाहिलं विजय आणि निलेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. पहिल्या सामन्यामध्ये जर का पाहिलं तर निलेशचा तितकाच चांगला खेळ राहिला नव्हता, परंतु या सामन्यामध्ये देखील त्याला सलामीसाठी पाठवलंय. संघाचा तितका विश्वास आणि तितकाच अनुभव आणि तितकाच चांगला खेळ निलेशचा आपल्याला पाहायला मिळतो. पहिलाच बॉल मॅचला होते सुरुवात. पहिलाच बॉल जितका चांगला चेंडू तितका चांगला फटका. क्रिकेट मधील सर्वाधिक सुरक्षित फटका. स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड बॉल जाईल फ्लॅट मॅक्झिमम सीमारेषा बाहेर षटकार. चांगली सुरुवात, दमदार सुरुवात, षटकाराने सुरुवात केली या सामन्याची. कारण की दोन्ही संघ एक एक सामना जिंकल्यानंतर इथपर्यंत पोहोचलेत. कारण दोन्ही संघांचा खेळ तितका चांगला असणार आहे, दोन्ही संघांचा क्लास, दोन्ही संघाची ताकद तितकी चांगली असणार आहे. या संपूर्ण गोष्टींचा विचार करून ही मॅच मैदानाच्या आतमध्ये. आडव्या बॅटने फटका फसलाय, क्षेत्ररक्षक धावतील. ओहो, यावेळेस चेंडूने एक टप्पा हातावरती घेतला आणि दुसरा टप्पा जमिनीवरती घेतला. जीवनदान मिळते निलेशला. 2 धावा आल्या या बॉल वरती. इथे एकमेकांवरती टीका करून चालणार नाहीये. जर तरला सहारा क्रिकेट मध्ये नाहीये. जर असं केलं असतं तर तसं झालं असतं, जर तसं झालं असतं जर असं केलं असतं. परंतु झाल्यानंतर त्या चुकांवरती लक्ष देणं फार गरजेचं आहे. निलेश सुरक्षित आहे. आडव्या बॅटने आता देखील फटका फसलाय, क्षेत्ररक्षक धावतील. आता चुकी होणार नाहीये. यावेळेस निलेशचा चेंडू फसला आणि त्यानंतर निलेश देखील फसला. निलेश आता मैदानाच्या बाहेर जाईल. या अगोदर त्याला जीवनदान नक्कीच मिळालं, परंतु यावेळेस ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, परंतु ती ताकद कुठेतरी कमी पडली. पूर्ण चेंडूला येऊन दिलं शरीरापर्यंत, त्यानंतर बॅट स्विंग झाली आणि ते फसला. फलंदाज निलेश. पहिल्या विकेटचं पतन. अक्षय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. पहिल्या सामन्यामध्ये अक्षरशः प्रतिस्पर्धी संघावरती तुटून पडलेला हा फलंदाज या सामन्यामध्ये कशा पद्धतीची फलंदाजी करेल हे देखील पाहणं तितकंच रंजक आहे. वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये या सीझन मध्ये पहिली हॅट्रिक षटकार लगावणारा हा पहिला खेळाडू. जितका चांगला वेग तितका चांगला फटका. यावेळेस कॉर्नर रिजन मध्ये बॉलला फेकून दिलं. ही सुरुवात, ही ओळख आहे, ही खासियत आहे, हा क्लास आहे, हा नजाकत आहे या खेळाडूचा. पहिला चेंडू अगदी विचार करून न खेळताना पहिल्याच बॉल वरती गोलंदाजावरती तुटून पडतो. पहिल्या सामन्यामध्ये देखील पहिल्या बॉल वरती षटकार लगावला होता. किशोर कमबॅक महत्वाचा या गोलंदाजाला. कमी गतीचा बॉल, त्याला देखील भिरकावलाय. क्षेत्ररक्षक धावतील, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकणार नाहीयेत. बॉल गेला एक टप्पा सीमारेषा बाहेर. मिळतील धावा 4. चौकार.
शेवटचा बॉल ओव्हर नंबर 1 मध्ये P1 पॉवर प्लेचं पहिलं शतक. आडव्या बॅटने फटका बसलाय, अक्षयचा फटका बसलाय. क्षेत्ररक्षक धावतील, दूरवरून धावतील. चेंडू अगदी नो मॅच लँड मध्ये जाऊन टप्पा खाल्ला, फेकी झाली तिथून. तोपर्यंत 2 धावा पूर्ण झाल्या. अगदी दूरवरून अंतर कापलं होतं खेळाडूने, परंतु चेंडू पर्यंत पोहोचू शकले नाही. शेवटच्या बॉल वरती मिळाल्या 2 धावा. अखेरीस धावा धावपलकावरती 20. एक गडी बाद संघ निनादेवी स्पोर्ट्स गोकुळ. जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी असं आपल्याला पाहायला मिळेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही संघाने याची नोंद घ्यायची आहे. आणि पहिल्याच बॉल वरती फटका फसलाय. कॉलिंग चांगलं झालं होतं, कॉलिंग नक्कीच चांगलं झालं होतं, परंतु फलंदाज त्यांचा तो फटका आणि क्षेत्ररक्षक त्याच्यावरती चांगलं गॅदर करू शकले नाही. कॅच इथे ड्रॉप झाला आणि त्यानंतर 2 धावा या बॉल वरती अगदी वेगाने पूर्ण केल्या. रोशन दादा आपण पाहतोय, अगदी क्वालिटी कॅमेरा वर्क त्यांचा, अचूक नियंत्रण चेंडूवरती त्यांचं देखील आपल्याला पाहायला मिळतंय. चांगली कामगिरी. यावेळेस वेग फार होता, डोळ्याच्या समोरून अगदी चेंडू टाटा बाय बाय करून चाललाय. एक्स्ट्रा कव्हरला खेळायचा होता हा बॉल, परंतु तितकं चांगलं जजमेंट फलंदाजाचं आपल्याला पाहायला मिळालं नाही. पहिल्या सामन्यामध्ये सामनावीराचा पुरस्कार मिळवलेला या खेळाडूने, तोच खेळाडू फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते विजय. आता शपल झाले, फटकाला जवाब आहे, क्लास आहे, परंतु हवेमध्ये 3 क्षेत्ररक्षक धावतील. याही वेळेस झेल हातामधून खाली निसटला. क्षेत्ररक्षण करत असताना मोडकवाडी संघाकडून झालेल्या या चुका आणि त्या चुकांमधून फलंदाजी करत असलेल्या संघाला मिळालेल्या एकेरी दुहेरी धावा शेवटच्या क्षणाला कुठेतरी महागड्या ठरतील का, हे देखील पाहणं तितकंच रंजक आहे. कारण की क्रिकेटमध्ये प्रत्येक झालेली ती चूक आणि त्या चुकीला मिळालेली न माफी ही आपल्याला शेवटच्या क्षणाला पाहायला नक्कीच मिळेल. पुढे सरसवायचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, हा देखील फटका फसला होता, परंतु क्षेत्ररक्षक तिथे नाहीयेत. मोमॅन्स लँड मध्ये चेंडू गेला. तोपर्यंत मिळाली एक सिंगलच्या साह्याने धावफलक पुढे सरकेल, जाऊन पोहोचेल 25च्या घरामध्ये. 4 चेंडूंचा खेळ झालाय. या षटकामध्ये चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. चांगली गोलंदाजी, पहिल्या चेंडू पासून अगदी आक्रमक गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. वेग फार होता, परंतु दिशाहीन गोलंदाजी. वाईट +1 मिळतील मोफतच्या 2 सोडून दिला अक्षयने, ओळखलं होतं चेंडूला. घरामध्ये धावफलक आपल्याला पाहायला मिळेल. कमी गतीचा बॉल अक्षय विरुद्ध चालणार नाहीये. अक्षय विरुद्ध कमी गतीचा बॉल चालणार नाहीये. हा बॉल गेलाय आउट ऑफ दी पार्क, सीमारेषेच्या बाहेर. क्षेत्ररक्षकाने अगदी सीमारेषेच्या बाहेर जाऊन ही कॅच पकडली. लक्ष
संपूर्णपणे चेंडूकडे होतं, परंतु सीमारेषेकडे लक्ष कदाचित त्यांचं नव्हतं आणि ही झेल त्यांनी सीमारेषेच्या बाहेर जाऊन गॅदर केली. इथे मात्र अक्षयला 6 धावा मिळतील. कमी गतीचा आणखीन एक कमी गतीचा. ओहो, इथे देखील अक्षयचा झेल हातामधून खाली निसटतोय. चेंडू हातामध्ये थांबला होता, अडकला होता, परंतु त्यानंतरही चेंडू हातामधून खाली निसटला. आज नशिबाची साथ नक्कीच निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ संघाच्या बाजूने. निनाय देवीच्या नावाने हा संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतो. निनाय देवीचा आशीर्वाद घेऊन आज अक्षयच्या 1 नाही 2 नाही 3 कॅच इथे ड्रॉप झाल्या आणि अक्षय मात्र कॅच ड्रॉप झाल्यानंतर तुटून पडलाय. हा त्याचा इतिहास राहिला आजच्या दिवसामध्ये. शेवटच्या बॉलवरती मिळाली सिंगल. 2 षटकांची झाली समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 34. 1 गडी बाद संघ निनाय देवी स्पोर्ट्स गोकुळ. अक्षय ओव्हर नंबर 3, शेवटचं हाणामारीचं. चला मॅच अगदी स्पीडली चालू ठेवा. आडव्या बॅटने खेळायचा होता. यावेळेस बॅटची खालची कडा. चांगलं क्षेत्ररक्षण, चांगला स्टॉप मिळाला चेंडूला. मिळेल एक सिंगल, जास्त काही मिळणार नाहीये पहिल्याच बॉल वरती. ओव्हर नंबर 3च्या 35 धावा धावफलकावरती. कमी गतीचा बॉल आणि विजयने मात्र इथे समाचार घेतला. विजय त्याच्या नावामध्येच विजय आहे आणि विजय प्रत्येक चेंडूला सीमारेषेच्या बाहेर कसं पाठवायचं याच्याकडे लक्ष केंद्रित करून बसलाय. आणि हा बॉल जसा कमी गतीने आला तसा मात्र जलद गतीने त्याला सीमारेषेच्या बाहेर पाठवला. षटकार. आणखीन एक कमी गतीचा लगातारचा लागोपाठचा सलगचा विजयच्या बॅट मधून जे क्षेत्र विजयने निवडलंय आणि त्या क्षेत्रामध्ये टिचून फलंदाजी होते. एका मागोमाग एक लगातारचे 2 सलगचे षटकार. अगदी कॉपी बुक फटका आपल्याला पाहायला मिळाला. या अगोदरचा फटका सेम टू सेम होता. चेंडू देखील त्याच टप्प्यावरती त्याच वेगाचा. याही वेळेस सेम त्याच टप्प्यावरती त्याच वेगाचा आणि त्याच पद्धतीचा. त्याच्याहूनही थोडासा चांगला फटका आपल्याला पाहायला मिळाला. पहा ही ओळख आहे. मैदानावरील माती हवेमध्ये उचलून ज्या कोणत्या दिशेने हवा चालली आहे त्या दिशेला फलंदाजी करायचा प्रयत्न. फटका चांगला आहे, फटका चांगला आहे. सरळ दिशेत खेळलाय. एकच मिळेल. चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावफलक मात्र अगदी वेगाने पुढे सरकलाय. 48च्या घरामध्ये जाऊन पोहोचलाय. 2 चेंडूंवरती कोणत्या आकड्यावरचं टार्गेट सेट होईल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं, कारण मॅच तितकी महत्वाची आहे. फटका चांगला आहे. फटका दमदार आहे, पॉवरफुल आहे, मजेदार आहे. अक्षयच्या बॅट मधून आणखीन एक दमदार षटकार आपल्याला पाहायला मिळाला. इम्प्रेस केलं या फलंदाजाने आजच्या दिवसामध्ये. शेवटचा बॉल.
पुण्यामध्ये होता, थोडासा खाली ठेवला होता, आता क्षेत्ररक्षक आहे. इथे मात्र कॅच होते, ड्रॉप. बॉल जाईल गोशांकी क्षेत्रामध्ये, मिळेल एक सिंगल शेवटच्या बॉल वरती. 55 धाबा धावपलकावरती आणि 56 धावांचं टार्गेट इथे झालंय सेट. महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी या संघाला मिळवायच्या आहेत 56 धावा. चेंडू असेल त्यांच्याकडे 18. चला टॉस साठी मी अगोदरच सूचना दिली होती. ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी विपक्ष जयवीर स्पोर्ट्स मोडकवाडी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. वेलकम अभय कडूस. साठी पाठवायचंय कर्णधारांना. यायचंय ज्योतिर्लिंग स्पोर्ट्स नाटोशी विरुद्ध जयवीर मोडकवाडी. साळुंके यांच्या शुभ हस्ते केला जाईल या सामन्याचा टॉस. वीर मोडकवाडी एका बाजूला आपल्याला पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूला ज्योतिर्लिंग नाटोशी अशी मॅच आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कर्णधार यायचंय जयवीर मोडकवाडी संघाचा कर्णधार. येस, टॉस केला जाईल प्रवीण दादा. लगेच टॉस करायचा आहे. कोणाचा कॉल आहे? नाटोशी संघाचा कॉल आहे. जयवीर संघाचा कॉल आहे. हेड आहे कॉल. तेल पडलाय. निर्णय काय असेल? 3 षटकांची मॅच आहे. निर्णय काय फार मोठा नाही. धावा रोखायचे आहेत आपल्याला. बॉलिंगचं काम चांगलं केलं एक संघाने, त्याच्यावरतीच फोकस देऊन गेम खेळला जाईल. बाकी दोन्ही टीमांना खूप शुभेच्छा. तर गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. तर पहिली बॅटिंग आली. 18 चेंडूंचा खेळ. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल? आम्ही कमीत कमी 50 पर्यंत जायचा प्रयत्न करू. नक्कीच दोन्ही संघांना ऑल द बेस्ट. 50 धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल. टॉस जिंकला ज्योतिर्लिंग नाटोशी आणि क्षेत्ररक्षण करण्याचा मात्र निर्णय घेतला या मॅच मध्ये. तर जाऊयात समालोचन कक्षामध्ये, जिथे मात्र आकाश करंडे सर तुम्हाला पाहायला भेटतील. धन्यवाद. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये, जिथे मात्र 56 धावांपर्यंत पोहोचायचं आहे टीम महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी संघाला. चेंडू त्यांच्याकडे आहेत 18. चला गोकुळ संघ जास्त वेळ घेऊ नका, लगेच मॅच आपण चालू ठेवायची आहे. अगदी बरोबर वेळेमध्ये आपण चालतोय. अगदी वेळेचं नियंत्रण ठेवून आजच्या दिवसामध्ये संपूर्ण सामने खेळवले जातील. आणि जशी या सीझनला सुरुवात झाली, निनादेवी स्पोर्ट्स गोकुळ संघ कुठेतरी एका वेगळ्या रूपामध्ये आलाय. ज्यावेळेस हा संघ वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशन मध्ये आला, अद्याप 4 ते 5 टुर्नामेंट माझ्या अभ्यासानुसार या संघाच्या हाती विजय सापडत नव्हता. परंतु तसा त्यांचा तो सराव आहे, जसा त्यांचा तो खेळ आहे, त्या खेळावरती लक्ष देऊन मात्र आता मैदानाच्या आतमध्ये अक्षरशः चांगला खेळ त्यांचा चाललाय. पहिलाच बॉल, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक घसरले, धडपडले, उठले, चांगला बॅकअप त्यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती संधी निर्माण झाली होती. संधी हातामधून खाली नक्कीच निसटली, परंतु चांगला प्रयत्न होता. पहिल्याच बॉलवरती मिळाला 2 धावा.
यावेळेस फटका चांगला आहे, आवाज जितका चांगला आलाय फटका तितका चांगला नव्हता. सीमारेषेच्या इंचभर आतमध्ये क्षेत्ररक्षकाने पकडलेली ती झेल भरपूर महत्वाची होती. अनिकेतने पकडली ही कॅच, महत्वपूर्ण खेळाडूची पकडली कॅच अगदी इंचभर आतमध्ये. हे जजमेंट फार महत्वाचं असतं. बुवा या नावाने प्रसिद्ध हा खेळाडू आणि त्यांच्या माध्यमातून पकडली गेलेली ही झेल अगदी अप्रतिम होती आणि महत्वपूर्ण खेळाडू होती. चांगली नावाने बुवा म्हणून त्याला ओळखलं जातं. गळ्यामध्ये माळ वगैरे काय नाहीये, होती पण आता नाहीये. त्यांच्या तिकडे बघितल्यानंतर डॉक्टरांनी देखील सांगितलं तुला माळेची गरज नाहीये. अजून पण भरपूर गरज आहे त्यांना खाण्यापिण्याची, असं जयेश दादा मराठे सांगतायत. अजित यांचा पहिलाच बॉल, फटका बसला, क्षेत्ररक्षक धावतील 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 आणि ही कॅच देखील पकडतील. लागोपाठचा हा दुसरा गडी, सलगचा हा दुसरा गडी माघारी पाठवला जातोय. अगोदर महादेव आणि त्यानंतर अजित, दोघांनाही केला जातोय चले जावचा इशारा. बॅक टू द डग आउट. जसा पहिल्या सामन्यामध्ये महावीर स्पोर्ट्स मोडकवाडी संघाचा खेळ राहिला होता तसा या सामन्यामध्ये त्यांचा खेळ आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक टप्पा, सीमारेषा बाहेर, 4 धावा, चौकार. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. संपूर्ण संघाचं लक्ष त्यांच्याकडे असणार आहे आणि त्यांच्याकडे तितकी क्षमता आहे, त्या धावांपर्यंत पोहोचण्याची क्षमता आहे. धावफलक आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल 6च्या घरामध्ये. परंतु महत्वाचे खेळाडू डगआउट मध्ये परतलेत. विजयने ती कामगिरी केली, परंतु प्रताप आणि आशिष हे दोघे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांच्याकडे तितकी क्षमता आहे, तितका अनुभव आहे, तितका चांगला खेळ त्यांनी या अगोदरही केलाय आणि आता देखील करणं फार गरजेचं आहे. मॅच कधीही आपला रंग बदलू शकते आणि क्रिकेट हा असा खेळ आहे जो सरड्यासारखा रंग बदलत असतो. पाहूयात, बुवा आलाय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरती. इथे फटका चांगला आहे, भरपूर चांगला आहे.
त्याच्यावरती धाव मात्र एक सिंगल मिळेल. डी झोन मध्ये गेलाय 1D. 7 धावा. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. ओव्हर नंबर 2 चा खेळ प्रगतीपथावरती. इथे फटका चांगला आहे, भरपूर चांगला आहे. क्षेत्ररक्षक देखील तिथे तैनात आहे. चुकी होणार नाहीये या क्षेत्ररक्षकाकडून. चांगला झेल पकडलाय. पहिल्या आणि याही सामन्यामधील या खेळाडूच्या माध्यमातून चांगले चांगले झेल आपल्याला पाहायला मिळाले. क्षेत्ररक्षणाची एक सुरक्षित भिंत निनादेवी स्पोर्ट्स गोकुळ संघाची आपल्याला पाहायला मिळते. त्या भिंतीच्या पलीकडे चेंडू जात असताना मात्र ती भिंत नेहमी तिथे तत्पर उभी असते. ती भिंत म्हणजे क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्ररक्षण, दर्जेदार क्षेत्ररक्षण, चांगलं कोऑर्डिनेशन, कम्युनिकेशन खेळाडूंमध्ये असलेलं आपल्याला पाहायला मिळतंय, दिसून येतं. या संघामध्ये परिपूर्ण संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आज शनिवारचा दिवस असून देखील बऱ्याच खेळाडूंनी उपस्थिती दाखवले. बरेच खेळाडू आज संघापासून लांब आहेत, कारण की प्रत्येकाला हा चेंडू तितका चांगला होता. शरीराचा वेध घेतोय. डायरेक्ट हिटचा प्रयत्न. खेळाडू इथे मात्र धावचीच्या स्वरूपामध्ये होतील बाद. आल्याबरोबर मैदानाच्या बाहेर जात असताना किशोर आपल्याला पाहायला मिळतील. चांगली पैकी डायरेक्ट यष्ट्यांवरती आपल्याला पाहायला मिळाली. अक्षय न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. कोलरपेचा बॉल खोदून काढला. क्षेत्ररक्षक आहे, प्रयत्न करतील. चांगलं गॅदर आपल्याला पाहायला मिळतंय. कमी गतीचा बॉल फुलटॉस होता. त्याच्यावरती फटका तर चांगला खेळलेत. पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, तिथे चुकी होते. लेझी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. इतकं हलक्यात घेऊन चालणार नाहीये खेळाला. अगदी आरामामध्ये गेले होते चेंडूच्या खालती. शेवटी वेग वाढवला. चेंडू हातामधून निसटला. बॅकअप देखील तितक्याच लेझीपणे आला होता पाठीमागे. आणि हा बॉल एक टप्पा घेत असताना सीमारेषेच्या बाहेर गेला. चुकी होते, चुकीला माफी नाहीये. आडवे बॅटने खेळायचा प्रयत्न. सर्कलच्या आतमध्ये चांगलं शॉट मिडला गॅदर सूरज पवार यांचं. कुठेतरी शरीराचा थोडीशी हालचाल व्हावी. वॉर्मअप व्हावा म्हणून मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करण्यासाठी गेले आणि चांगला व्यायाम चाललाय त्यांचा मैदानाच्या आतमध्ये. षटकाची होते समाप्ती. 2 षटकाची समाप्ती. अखेरीस धावा धावफलकावरती 12. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये अमोल. बॉलर आव्ही चित्ता. पहिलाच बॉल गोला टप्प्याचा. शरीराचा वेध घेतला. बॉल जाईल लेग बायच्या स्वरूपामध्ये. डी झोन मध्ये मिळेल एक सिंगल. पंच महेशजी मिसाळे सर आपल्याला पाहायला मिळतात. गेले 2 वर्ष वाल्मिकी पठार क्रिकेट असोसिएशनच्या खेळाडूंना शिस्त लावण्याचं काम त्यांनी केलंय. नवी मुंबईमध्ये प्रसिद्ध असणारे एक पंच म्हणून ज्यांच्याकडे आपण पाहतो महेशजी मिसाळे सर, त्याचबरोबर त्यांचे साथी, आज दोघांनीही ऑफिशियल आपल्याला पाहायला मिळतात या स्पर्धेसाठी. इथे फटका तर चांगलाय. सरळ दिशेमध्ये खेळलाय. मिळेल एक सिंगल. व्हाईट बॉलचा इशारा. अतिरिक्त मिळेल एक सिंगल. 15 धावा धावफलकावरती.
खोल टप्प्याचा बॉल खोदून काढलाय क्षेत्ररक्षक आहे प्रयत्न करतील. ओहो काय कॅच पकडलाय कॅच पकडलाय अफलातून कॅच. एक पाय हवेमध्ये जरूर होता एका पायावरती त्यांचा बॅलन्स आणि झेल होता हातामध्ये. सुपर कॅच ऑफ द डे कॅच ऑफ द मॅच कॅच ऑफ द टुर्नामेंट. विकेटचं होईल पतन. प्रताप मोडक जातील मैदानाच्या बाहेर. किरण न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. व्हाईट बॉलचा इशारा. इथे फटका चांगला आहे परंतु तो फसलाय. क्षेत्ररक्षक आहे तिथे छोटा क्षेत्ररक्षक. कमालीची कॅच आपल्याला पाहायला मिळाली. अगदी कमी वयामध्ये गावाच्या टीम कडून क्रिकेट खेळत असताना चांगलं क्षेत्ररक्षण ज्याचा आपल्याला पाहायला मिळते. जर्सी नंबर 17 रवी. उमेश नवीन फलंदाज. चांगला स्ट्रोक पुन्हा एकदा रवी. ओहो अप्रतिम प्रयत्न. तो चेंडू पर्यंत पोहोचला म्हणजे त्याने कॅच पकडली. एक सिंगल मिळते. चेंडू पर्यंत पोहोचणं तितकं सोपं नव्हतं परंतु तो चेंडू पर्यंत पोहोचला. प्रयत्न होता रवीचा. शेवटचा बॉल आडव्या बॅटने खेळलाय. डीपला प्रोटेक्शन आहे नितीन. सामना संपतोय आणि याही सामन्यावरती विजयाची मोहोर